खरं तर पिंपरी चिंचवड पोलिसांनी हगवण्यांचा जेसीबी हा जप्त केला होता, पण हाच जेसीबी पुन्हा हगवण्यांकडे आलाय आणि म्हणून संशय व्यक्त होतोय। तक्रारदार प्रशांत येळवंडे याच्याकडून जप्त केलेला जेसीबी हगवण्यांकडे कसा आला याचा शोध आता म्हाळुंगे पोलिसांकडून घेतला जातोय। ज्या गोडाऊनमध्ये हा जेसीबी होता त्या मालकाकडे आता संशयाची सूय आहे। मंगळवारी शशांक आणि लता हगवण्यांचा म्हाळुंगे पोलीस ताबा घेणार आहेत। त्यांना अटक केल्यावरती होणाऱ्या चौकशीमध्ये या प्रकरणाचा खुलासा होऊ शकतो अशी माहिती म्हाळुंगे पोलिसांनी दिली आहे। जेसीबी आपल्या मागे आहे MH12SU 3165 यांचा एक विक्रीचा प्रशांत हा जेसीबी लता हगवणे यांच्या नावावर आहे आणि लता हगवणे आणि शशांक हगवणे यांच्या मध्ये शशांक हगवणेच्या ने एक 24 लाखाचा याच्यातील फिर्यादीसोबत व्यवहार केला होता किंवा त्यांचा व्यवहार जो ठरलेला होता व्यवहाराप्रमाणे शशांक हगवणे आणि लता हगवणे यांनी पूर्तता न केल्यामुळे त्यांनी तक्रार अर्ज दिला आणि त्या तक्रार अर्जावरून त्याची फसवणूक झाल्याचं आपल्याला प्राथमिक दिसतंय। तर न्यायालयीन ती जी काही त्यांच्या अटकेसंदर्भाची प्रक्रिया आहे तर ती मी स्वतः तपासी अधिकारी आहे, प्रक्रिया सुरू आहे।